श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. महाशिवरात्र दिवशी इथे लावा एक दिवा. प्रभावी सेवा. सर्व समस्या दूर होतील. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. महाशिवरात्र दिवशी मनापासून महादेवांची कोणतीही सेवा केल्यास त्वरित फळ मिळते. सर्व इच्छा पूर्ण होतात. हा दिवा कशासाठी लावायचा आहे? हा दिवा लावल्याने जीवनामध्ये काय काय बदल घडतात? हा दिवा महाशिवरात्र दिवशी नक्की लावायचा आहे. वर्षातून एकच दिवस असा येतो की आपण सेवा, उपाय, महादेवांची भरपूर सेवा करू शकतो व महादेवांना प्रसन्न करून घेऊ शकतो. यासाठी हा दिवा नक्की लावा. जीवनामध्ये तुमच्या अडचणी आहेत, संकट आहेत, वाईट नजर आहे, बाहेरील बाधा आहेत, दोष आहेत, घरात निगेटिव्हिटी आहे, पितृदोष आहेत, वास्तुदोष आहेत, घरामध्ये सतत भांडणं, कटकट होत आहे, सतत काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टीवरून एकमेकांशी वाद होत आहेत, घरामध्ये सुख मिळत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत. कोणीतरी घरामध्ये कोणी वाईट लोक आहेत किंवा ते दुसरे बाहेरून लोक येतात, ते घराला वाईट नजर लावतात, घरातील लोकांना वाईट नजर लावतात. अशा लोकांसाठी हा एक दिवा नक्की लावायचा आहे. ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात. वर्षातून एक वेळाच हा उपाय तुम्हाला करता येतो. हा उपाय तुम्ही नक्की करावा. ज्या काही समस्या आहेत त्यातून लवकरात लवकर सुटका होते. हा दिवा कधी लावायचा आहे, कुठे लावायचा आहे, ते सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. एक लाईक व्हिडिओला नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा दिवा तुम्ही 6च्या पुढून लावायचा आहे. 6पासून कधीही अगदी तुम्ही हा दिवा लावू शकता. हा दिवा लावायचा आहे. दिवा लावायला विसरू नका. ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, रोज रोज कोणतीही सेवा करता येत नसते. सेवा करण्यामध्येही काही योग असतात, सेवा करायलाही काही वेळ असतो. या वेळेमध्ये आपण सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याच काही समस्या, अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होतात. हा दिवा लावायचा आहे तेव्हा तुम्हाला कुठे लावायचा आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही उपवास केला असेल किंवा सेवा केली असेल, काही कारणाने शक्य नसेल किंवा घरामध्ये काही अडचणी, विटाळ, सुतक, पिरियड्स असेल तरीही घरामध्ये कोणाकडूनही हा दिवा नक्की लावून घ्या. कारण एक दिवसच ही सेवा करता येते. त्यासाठी हा प्रभावी उपाय, सेवा नक्की करा. त्यासाठी तुम्हाला दिवा बनवायचा आहे. कणकेचा दिवा बनवायचा आहे. त्यामध्ये मीठ, हळद काहीही घालायचं नाही. कणकेचा दिवा बनवायचा आहे. 2 वातींची एक वात बनवायची आहे. त्यामध्ये भरपूर तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. तिळाचं नसेल तर तुम्ही कोणतंही वापरू शकता. तिळाचं तेल घालायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत. हा दिवा तुम्ही बनवत आहात तेव्हापासून ते दिवा लावताय तोपर्यंत तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मनामध्ये तुम्हाला जप सुरू ठेवायचा आहे. या सेवेने पितृदोष कमी होतो, वास्तुदोष कमी होतो, घरातील निगेटिव्हिटी दूर होते. लहान मुले किंवा घरात सतत भांडणं होत आहेत, एकमेकाशी पटत नाही, या सर्व गोष्टी दूर होतील. निगेटिव्ह लोक जे तुमच्या घरावर, तुमच्या घरातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीवर वाईट नजर ठेवतात किंवा वाईट आहेत, वाईट विचार करत आहेत, ते लोक तुमच्यापासून दूर होतील व पॉझिटिव्हिटी नेहमी राहते. घरामध्ये सुख, शांती, पैसा टिकत नाही, लक्ष्मी अखंड राहते. ही सेवा तुम्ही मनापासून करायची आहे. ही सेवा करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी तुम्ही 6च्या पुढून 12पर्यंत ही सेवा कधीही करा. मनाने करा. मनामध्ये प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या काही समस्या, अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या. तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहे. तसेच तुमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीने दिव्यामध्ये पाहायचं आहे. प्रत्येकाने दिव्यामध्ये पाहायचं आहे. दिवा तिथेच ठेवायचा आहे. तुम्ही प्रार्थना करायची आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करा. तुम्हाला महादेवांना तुमच्या इच्छा बोलायच्या आहे. ज्या काही समस्या आहेत त्या दूर व्हाव्या यासाठी हा दिवा लावायचा आहे. सेवा नक्की करा. आपण कोणत्याही वेळेमध्ये आपण कोणतेही उपाय, सेवा करतो तेव्हा विश्वासाने करा. जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या नक्की दूर होतात. तुमच्याही मनामध्ये बऱ्याच काही इच्छा आहेत किंवा संकट, आजारपण आहे, दूर होत नाही, समस्या आहेत त्या सर्व काही दूर होतात व तुमच्या
ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात. हा दिवा लावायचा आहे, रात्रभर ठेवायचा आहे. जोपर्यंत दिवा शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथेच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही कुठेही झाडाखाली ठेवू शकता, झाडाखाली ठेवायचा आहे. हा दिवा लावल्याने जीवनामध्ये बऱ्याच काही पॉझिटिव्ह गोष्टी घडतात. जे काही कामे राहिली आहेत, कामामध्ये अडचणी येत आहेत, संकटामधून अडचणीमधून मार्ग मिळत नाही, त्यासाठी जीवनामध्ये खूप काही अडचणी येत आहेत किंवा कर्ज झालं आहे, अशा काही गोष्टी आहेत, त्या सर्व समस्या हळूहळू दूर होतात. त्यासोबत कष्ट, कर्म, मेहनत चालू ठेवा. जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्या घडतात. नामस्मरण हे करत राहायचं आहे. उपवास केला असेल किंवा नाही केला किंवा सेवाही नाही करता आली तरीही तुम्ही मनामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं नामस्मरण करत राहा. आपल्या मनाने कोणतीही सेवा करावी, मनाला वाटेल तशी सेवा करावी, फक्त विश्वासाने करावी. कोणतीही सेवा करा, अगदी तुम्ही 1 तांब्या जलही अर्पण केलं महादेवांना तरीही प्रसन्न होतात व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. फक्त मनामध्ये तुमचा विश्वास असायला हवा. जे काही तुम्ही सेवा करत आहात ते श्रद्धेने करावी. मन नेहमी स्वच्छ ठेवावं, इतरांच्या चांगल्या कल्याणाचा विचार करावा. या गोष्टी नेहमी असायला हव्या. सर्व गोष्टी चांगल्या घडतात जीवनामध्ये. ज्या काही इच्छा, स्वप्न आहेत ती पूर्ण होतात. असा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावायचा आहे. कोणतीही सेवा करणं शक्य नसेल, काही अडचणी, पाळीच्या अडचणी, सुतक, पिरियड्स असेल तरीही दुसऱ्यांकडून ही सेवा करून घ्या. पण एकच दिवस आहे. महाशिवरात्र हा पवित्र दिवस आहे. या दिवसामध्ये कोणतीही सेवा आपण मनापासून नक्की करावी. सेवेचे फळ नक्की मिळते. महादेवांना प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे. त्यासाठी तुम्ही कोणतीही सेवा नक्की करा. कोणतीही सेवा केल्याने संपूर्ण सेवा केल्याचे फळ नक्की मिळते. तुमच्या कामे आहेत, वेळ नाही तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही कोणतीही सेवा करू शकता, अगदी रात्री 12पर्यंत. तसेच तुम्ही शिवलीला अमृत यातील 11वा अध्याय पठण करायला विसरू नका. 1 वेळास तरीही तुम्ही हे पठण नक्की करावं. काही इच्छा आहेत, समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होतात व महादेवांची कृपा कायम तुमच्या व तुमच्या कुटुंबावर राहते. यासाठी शिवलीला अमृत यातील 11वा अध्याय पठण नक्की करा, वेळेनुसार करा. असे नाही की तुम्ही भरपूर वेळा सेवा करायला पाहिजे. तुमच्या वेळेनुसार कोणतीही सेवा करा. फक्त सेवा करायला विसरू नका. कोणतीही नामस्मरण करा, सेवा करा, उपवास करा. मनामध्ये ओम नमः शिवाय असा जाप नक्की करा तुम्ही. श्री स्वामी समर्थ.